हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपल्याकडे काही खाली बॉक्स आहे. ज्या खाली बॉक्स आपण यूज कशा प्रकारे करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा बॉक्सचे जर तुमच्याकडे घरी असतील तर तुम्ही त्याची मल्टिपल यूज करू शकता. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला असे पेपर्स लागणार आहे जे गिफ्ट पेपर असतात. गिफ्ट पेपरमध्ये पण जे कागदी प्रकारचे गिफ्ट पेपर असतात तर ते यूज करायचे आपल्याला. आता आपल्याला हे पेपर्स फेविकॉलच्या मदतीने या बॉक्सला लावून घ्यायचे आहेत. त्याचा आपण मेजरमेंट घेणार आहोत आणि त्या हिशोबाने आपण लावून घेणार आहोत. अशी छान आपल्याला लावल्याच्या नंतर त्याचे प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे ते लागल्या जाते. सगळ्या साईडने आपण आता तो गिफ्ट पेपर लावून घेत आहोत. जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे लावायचे असेल तर तुम्ही तसे सुद्धा लावू शकता, पण मी एकाच कलरचे लावत आहे. अशा प्रकारे आपण चारही साईडला वॉलपेपर गिफ्ट पेपर लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर वॉलपेपर असेल तर तुम्ही वॉलपेपर सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही कलरिंग सुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे
डेकोरेट करता येईल तुम्ही त्या प्रकारे त्याचा यूज करून म्हणजे यूज करू शकता. आता आपण इथे मेजरमेंट घेऊन घेतो आहोत की आपल्याला ते किती कट करायचं आहे. त्यासाठी आपण आउटलाईन मारून घेत आहोत आणि त्या हिशोबाने आपण कट करून घेणार आहोत. आणि आता कटरच्या मदतीने मी ते कट करून घेत आहे. बघू शकता तुम्ही छान प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आतमध्ये सुद्धा मी लावून घेतलेला आहे आणि आता त्याचा यूज तुम्ही बघू शकता. मी त्याच्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी करत आहे. माझे सगळे कपडे खाली पडत होते. अशा प्रकारे मी 2 बॉक्स ऑलरेडी तयार केलेला आहे आणि आता हा 3रा बॉक्स मी तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत सुद्धा आहे की मी कपडे ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये मी माझे टॉप्स, लेगिन्स, कुर्तीज, पंजाबी सूट हे वेगवेगळे सेक्शन मी बनवून ठेवलेलं आहे. बघू शकता तयार आहे आपला मल्टीपर्पज बॉक्स ऑर्गनायझर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही सुद्धा ठेवू शकता. तुमचं मेकअपचं सामान ठेवू शकता किंवा भांडे ठेवू शकता किंवा तुम्ही तुमचे क्लॉथ ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.